आज आपण एक सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल जो की फार दुर्लक्षित एरिया आहे, तो म्हणजे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग. कारण आज आपण सगळ्या गोष्टी करतो, सगळ्या मौज-मस्ती सगळी करतो, पण आपण रिटायरमेंटबद्दल कोणीही एकमेकांशी चर्चा करत नाही किंवा तेवढ्या याने बोलत नाही. सो हा खूप एक दुर्लक्षित एरिया आहे. आज इंडियामध्ये असं जाणवतं की साधारणतः हार्डली 60% to 65% लोकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. म्हणजे जवळपास 40-45% लोकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग नसणं एवढ्या मोठ्या देशामध्ये ही संख्या फार घाबरवणारी आहे. आत्ता काल मी एका प्रोग्राममध्ये होतो आणि तिथे एक जाणवलं की महाराष्ट्रामध्ये 165 वृद्धाश्रमं आहेत आणि त्यातनं 65 वृद्धाश्रमं हे फक्त पुण्यामध्ये आहे. लक्षात घ्या की सिच्युएशन किंवा डायरेक्शन काय सांगते. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कदाचित यासाठी तर तयार नाही राहायला लागणार ना. आज प्रोव्हिजन करा आणि आपल्या रिटायरमेंटचा ताबा हा आपल्या हातात घ्या. कारण आज पैसे कमी असले तर चालेल. आज तुम्हाला एज्युकेशन म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी लोन मिळेल. रिटायरमेंटसाठी तुम्हाला कोण लोन देणार आहे? निवांत विचार करा आणि याच्याबद्दल हा गांभीर्याने विषय मनावरती घ्या. धन्यवाद.